श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. असा हा सुभद्रा हृदय नंदनू असणारा अभिमन्यू आणि त्या अभिमन्यूच्या पुत्रावर म्हणजेच राजा परीक्षितावर तो गर्भामध्ये असतानापासूनच भगवान गोपालकृष्णाची त्याच्यावर कृपा होती आणि त्याने उत्तरेच्या गर्भामध्ये शिरून त्या गर्भाला ब्रह्मास्त्रापासून वाचवलं होतं. असा हा राजा परीक्षित. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, आणिकही द्रौपदी कुमर हे सकळही महारथी वीर, मिती नेणिजे परी अपार मिनले असती. द्रौपदीची आणखीनही बरीच मुले आहेत, ती सारीच महारथी आहेत. तसेच आणखी कितीतरी महारथी वीर असे अनेक लोक पांडवांच्या बाजूने जमलेले आहेत. मिती नेणिजे परी अपार. मिती म्हणजे त्याची गणना करताच येणार नाही इतके अपार अगणित लोक पांडवांच्या बाजूनी एकत्र जमलेले आहेत. मिनले असती म्हणजे एकत्र जमलेले आहेत असं दुर्योधन द्रोणाचार्यांना उद्देशून या पांडवांच्या जमलेल्या सैन्याच्या व्यूहाची केलेली रचना पहा आणि त्यामध्ये कोण कोण वीर आहेत ते पहा, अशी सूचना राजा दुर्योधन आपले जे सेनापती आहेत, आपले जे मुख्य आहेत असे द्रोणाचार्य यांना तो करतो आहे. आता पुढचे अजून 2 श्लोक आहेत. त्याच्यामध्ये आता दुर्योधन आपल्या बाजूने म्हणजे कौरवांच्या बाजूने कोण कोण आहेत त्याची यादी तो आता द्रोणाचार्यांच्या समोर सादर करतो आहे. गीतेतला 7वा आणि 8वा श्लोक आता आपण पाहणार आहोत. अस्माकंतु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. अस्माकंतु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. अस्माकंतु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः, अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः, अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः, अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च.
अशा प्रकारे दुर्योधन आपल्या बाजूने, कौरवांच्या बाजूने कोण कोण आहेत याची यादी द्रोणाचार्यांना सादर करतो आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठ हो, तुमच्या माहितीकरता माझ्या सैन्याचं नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या अधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला आता सांगतो, ऐका. आता इथे नाही का द्विजोत्तम असं दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतोय. आता हे म्हणण्याच्या मागे त्याचा भाव असा आहे की आपण द्विजोत्तम आहात, म्हणजे युद्ध करणं वगैरे हे काही ब्राह्मणांचं काम नव्हे, ते क्षत्रियांचं काम आहे. आणि त्याला तशी धारणा मनाची आणि शरीराची असणं आवश्यक आहे. हे मुद्दाम त्यांना जाणवून द्यावं, त्यांना सांगावं, त्यांना त्याची समज द्यावी. आणि म्हणून मुद्दाम आपण ब्राह्मण श्रेष्ठ आहात अशी उपाधी हा दुर्योधन हे सांगताना द्रोणाचार्यांना वापरतोय. म्हणजे तुम्ही आता तुमच्यातला ब्राह्मणपणा कमी करा किंवा टाकून द्या आणि क्षत्रियासारखं शूरवीर मन तयार करा, मन घट्ट करा आणि आता संहार करायला तुम्ही सिद्ध व्हा. हेच त्याला एक प्रकारे द्रोणाचार्यांना सुचवायचं आहे. आणि कोण कोण आहेत हे सांगताना आपण स्वतः तर आहातच, परंतु भीष्माचार्य आहेत, कर्ण आहे, कृप आहे, अश्वत्थामा आहे, विकर्ण आहे आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्ताचा पुत्र, असे युद्धामध्ये नेहमीच विजयी ठरणारे अनेक योद्धे आपल्या बाजूनी आहेत. अशा प्रकारे दुर्योधनाने आपल्या गुरूंना म्हणजे द्रोणाचार्यांना हे सांगून त्यांच्या मनामध्ये जी काही भीती निर्माण झाली असावी पांडवांच्या सैन्याकडे पाहून, ती थोडीशी कमी व्हावी. आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा त्यांच्या तोडीस तोड असे एक से बडकर एक युद्धामध्ये प्रवीण असणारे अनेक राजे आहेत. हे सांगताना आपण स्वतः भीष्माचार्य अशी महान मंडळी आपल्या बाजूनी आहेत, कृपाचार्य आहेत, हेही तो सांगतो आहे. आता या 2 श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या ओव्या आता आपण पाहूया. 103. आता अमुच्या दळी नायक, जे रूढ वीर सैनिक, ते प्रसंगे ऐक सांगिजती. हे ब्राह्मणा, आता आपल्या बाजूचे जे लोक आहेत ते मी तुम्हाला सांगतो. माझ्या सैन्याचे जे मुख्य पुढारी आहेत त्यांची नावं आता मी तुला सांगतो. आपल्याकडचे जे लढणारे आहेत ते प्रसंगाने त्या निमित्ताने सांगतो. भीष्माचार्य आहेत, कर्ण आहे, कृपाचार्य आहेत, अश्वत्थामा आहे, विकर्ण आहे आणि सोमदत्त, ही सारी मंडळी आपल्या बाजूची आहेत. उद्देशे एक दोनी, जाईजती बोलोनी, तुम्ही आदि करुनी मुख्य जे जे. आणि मुख्य म्हणजे कोण, तर आपल्या सैन्याचे सेनापती भीष्माचार्य आहेत. भीष्माचार्य हे नेमलेले सेनापती आहेत,
परंतु द्रोणाचार्य हे खऱ्या अर्थाने सेनापती आहेत. कारण भीष्माचार्यांना वाईट वाटू नये किंवा त्यांना तुमच्या हाताखाली काम केले असं वाटू नये म्हणून केवळ मी त्यांना सेनापती पदावर आरूढ केलेलं आहे. वास्तविक पाहता ते आता वृद्ध झालेले आहेत. त्यांच्याच्यानी युद्ध होणार नाही हे मलाही माहिती आहे. आणि म्हणून प्रत्यक्षात जरी सेनापती पदावर भीष्माचार्य असले तरी खरे सेनापती आपणच आहात असंही दुर्योधन त्यांना सांगतो आहे. आणि आपल्याबरोबर जे इतर वीर आहेत त्यांची माहिती तो देतो आहे. द्रोणाचार्य यांची महती अशी होती की ज्यावेळेला अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला असं राजा धर्मराजाने सांगितलं आणि हे द्रोणाचार्यांना जाऊन सांग असं कृष्णानेच मुद्दाम धर्माला पाठवलं होतं. कारण धर्म हा कधीही खोटं बोलत नाही अशी धर्माबद्दलची खात्री होती. आणि आता द्रोणाचार्यांना तर मारायचं आहे आणि द्रोणाचार्य तर आपल्या हातातून धनुष्य खाली ठेवायलाच तयार नाहीत. आणि त्यांच्या हातामध्ये जोपर्यंत धनुष्यबाण आहे तोपर्यंत पांडवांचं सैन्य ते संहार करत सुटतील आणि आपण युद्ध हरू याची भीती कृष्णाला वाटल्यामुळे कृष्णानेच कारस्थान रचून अश्वत्थामा नावाचा एक हत्ती मारला. आणि हत्ती मेला असं न म्हणता केवळ अश्वत्थामा मेला अश्वत्थामा मेला असं द्रोणाचार्यांच्या समोर जाऊन ओरडाआरडा करा असं धर्माला सांगितलं. म्हणजे बघा श्रीकृष्णाचं राजकारण कसं आहे, श्रीकृष्णाच्या युक्त्या कशा आहेत. आणि आपण केलेल्या प्रतिज्ञा सांभाळून त्यातून पळवाट काढून समोरच्याचा काटा कसा काढायचा हे या श्रीकृष्णाच्या चतुरस्थ वागण्यातून आपण शिकलं पाहिजे. हे चातुर्य काय असतं हे श्रीकृष्णाकडून शिकलं पाहिजे. आणि हत्ती जरी मेलेला असला तरी अश्वत्थामा मेला असा राजा धर्म द्रोणाचार्यांच्या आसपास जाऊन ओरडाआरडा करू लागला. आणि ही वार्ता जेव्हा द्रोणाचार्यांना समजली तेव्हा द्रोणाचार्यांनी आपल्या हातातलं धनुष्य खाली ठेवलं. कारण त्यांना असं वाटलं की आपला मुलगा अश्वत्थामाच मेला की काय. आणि पुत्रवियोगाचा शोक झाला आणि म्हणून द्रोणाचार्यांनी आपलं धनुष्यबाण खाली ठेवला. ती संधी साधून धृष्टद्युम्न नावाचा जो राजा होता त्याने अत्यंत क्रूरपणे म्हणजे हातामध्ये शस्त्र नसणाऱ्या द्रोणाचार्यांचा वध केला. आपल्या तलवारीने त्यांचं मुंडकं कापलं. वास्तविक पाहता युद्धाचा नियम असा आहे की जर समोरच्या माणसाने शस्त्र खाली ठेवलं असेल तर त्याच्यावर वार करायचा नाही. परंतु युद्धात आणि प्रेमामध्ये सारं काही क्षम्य असतं असं एक आपण नेहमी म्हणतो. युद्धामध्ये सगळं काही केलं तरी चालतं, तसंच प्रेमामध्ये सुद्धा सगळं काही केलं तरी चालतं, नाही का. अर्जुनाला देखील ही गोष्ट सहन झाली नाही. आपल्या गुरूंना अशा पद्धतीने
दृष्टद्युम्नाने मारावं हे अर्जुनालाही सहन झालं नाही. पण कृष्णाने मात्र हे अत्यंत योग्य घडलेलं आहे अशा पद्धतीने आपली मूक संमती दिली. नुसती मान हलवून त्याने हे कृत्य योग्यच घडलेलं आहे अशी अनुमती दिली. का? अन्यथा पांडव संपले असते. द्रोणाचार्यांना मारणं काही शक्य होतं का? अहो, पांडवांचे गुरु आहेत ते. आणि अर्जुनाने तर आपलं शस्त्र खाली ठेवलेलंच आहे. मी माझ्या गुरूंबरोबर लढणार नाही असं तो पहिल्या अध्यायातच म्हणतोय आता पुढे. मग अशा या द्रोणाचार्यांना संपवायला काहीतरी कट कारस्थानच करणं भाग होतं. आणि अशा गोष्टींमध्ये भगवान श्रीकृष्ण हे अत्यंत चतुर होते, तरबेज होते. म्हणून त्यांच्याकडून डावपेच कसे करावे हे आपण शिकायचं आहे. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपू गज पंचाननू कर्णवीरू. काय सुंदर शब्द वापरलेत बघा. हा भीष्माचार्य कोण आहे? तर गंगापुत्र आहे. गंगेला आनंद देणारा गंगानंदन आहे. जो महान पराक्रमी आहे, जणू काही तेजस्वी सूर्य उगवलेला आहे असं याचं सामर्थ्य आहे. रिपू गज पंचाननू म्हणजे हत्तींच्या कळपामध्ये एकटा घुसणारा लढवय्या सिंह आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.